आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आमचा राजस्थान ट्रिपचा चौथा दिवस आहे। आजच्या दिवशी आम्ही सारासार बालाजी, खाटू श्याम आणि पुष्कर मंदिर पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। मला जेवढं शक्य असेल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आमचा मुक्काम पुष्कर प्राइम रिसॉर्ट इथे होता आणि हे हॉटेल पुष्करमध्ये आहे। हॉटेल पुढील लॉनवरती आमची बस थांबलेली आहे आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत। निसर्गरम्य वातावरण आहे आणि लॉनवरती नाश्त्यासाठी तयारी झालेली आहे। पहा टेबल लावलेले आहेत आणि पलीकडे ज्यांची तयारी झालेली आहे ती लोक फोटो काढत आहेत। पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणात सर्वजण चहाचा आस्वाद घेत आहेत। आता नाश्ता चालू आहे। इकडे हे सगळे जण चहा घेत आहेत। हाय करा। इकडे पण चहा प्यायचं काम चालू आहे। सगळेजण सकाळचा चहा नाश्ता करण्यात दंग आहेत। हाय हाय। आता इकडे दादा पोहे देत आहेत सगळ्यांना। पहा मस्त लॉन आहे। लॉनवरती नाश्ता चालू आहे सर्वांचा। पाण्याच्या बॉटल आणलेल्या आहेत प्रत्येकाला। इथे लिंबू ठेवलेला आहे। दादा नाश्त्यामध्ये काय आहे? पोहे। पोहे आहेत। पहा गरमागरम पोहे आहेत। सुंदर वास खूप छान येते। छान येते। मस्त मस्त। आता सगळेजण इथे नाश्त्यावरती तुटून पडलेत। पोह्याचा वास सर्वांच्या नाकात दरवळला। सगळ्यांच्या भुका जागृत झालेल्या आहेत कारण असं मस्त पावसाळी वातावरण आहे। नाश्त्यावरती पोहे, लिंबू आणि वरून मस्त बारीक शेव आहे। आम्ही नाश्ता करत होतो तोपर्यंत आम्हाला नेण्यासाठी रिक्षा आलेल्या आहेत। म्हणजे इथे हॉटेलवरतीच रिक्षा येतात आणि जे काय भाडं आहे ते ठरलं जातं आणि त्या सिटीतील सर्व स्पॉट करून पुन्हा हे रिक्षावाले हॉटेलमध्ये सोडतात। तर आम्ही रिक्षात बसत आहोत आणि जे सुरुवातीला रिक्षात बसतात तेच शेवटपर्यंत रिक्षात बसतात। तर रिक्षात बसून आम्ही चाललेलो आहोत। हा ब्रिज आहे आणि ब्रिजवरून रिक्षा आपली चाललेली आहे। आता आम्ही पुष्कर मंदिरात जाणार आहोत। इथं तरणी घाट आहे आणि इथून पुढचं सर्व तुम्ही पाहत असणार आहे। अजमेर शहरापासून पुष्कर हे 15 किलोमीटर आहे आणि हे जगातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर आणि पवित्र पुष्कर सरोवरासाठी प्रसिद्ध आहे। हिंदू धर्मात या क्षेत्राला तीर्थराज म्हणजे सर्व तीर्थांचे गुरु मानले जाते। इथे ब्रह्माघाट आहे आणि ब्रह्माघाटावरती सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने यज्ञ केला होता अशी धार्मिक मान्यता आहे। पवित्र सरोवरात स्नान करून पूजा तर्पण पिंडदान केल्याने अनंत पुण्य लाभते आणि पितरांना मोक्ष मिळतो म्हणून येथे पूजा केली जाते। समोर जो दिसत आहे तो ब्रह्माघाट आहे आणि सर्वजणी आम्ही ब्रह्माघाटावरती आलेलो आहोत। हे समोर दिसत आहे वेद व्यास मुनींचं मंदिर आहे। पुढे गेल्यानंतर इथे सर्व पूजेचं साहित्य मिळतं आणि पूजा केली जाते। पूजा का करावी याविषयी ऐका। अपने परिवार की सुख शांति के लिए 5 मिनट का समय लगता है। यहाँ पूजा करते हैं, प्रसाद चढ़ाते हैं। जो भी दान पुण्य दक्षिणा देना होता है वो अपनी इच्छा का है, कोई जबरदस्ती का काम नहीं कर चाहिए। तो यहाँ से आएगा 20 रुपये का थाली है। ब्रह्म सरोवर का ये महत्व है कि आप जिसके लिए अपने घर से आए हैं पुष्कर चलो पुष्कर चलो। पुष्कर जी का कोई मंदिर कोई मूर्ति कोई प्रतिमा नहीं है। पुष्कर जी जो नाम है वो जल का है। भगवान ब्रह्मा जी ने यहाँ पे यज्ञ किया था। ब्रह्मा जी ने 2 शादी किया, पहला सावित्री और दूसरा वेद माता गायत्री। भगवान ब्रह्मा जी की जो पहली पत्नी थी सावित्री माता, उन्होंने भगवान ब्रह्मा जी को श्राप दिया कि पूरे संसार में आपका एक ही मंदिर होगा और आपके ब्रह्मा के मंदिर की कोई पूजा नहीं करेगा।
ब्रह्मा जी का जो मंदिर है वो बाहर बना हुआ है। उस मंदिर में आपके हाथ से कोई फूल, प्रसाद, अगरबत्ती, दान, नारियल, वस्त्र कुछ भी नहीं चढ़ाया जाता है। दूसरा श्राप दिया कि जो भी घर गृहस्थी परिवार वाला आएगा वो आपके माता पिता परिवार की सुख शांति के नाम से इस जल का पूजा करेगा। जितने भी यात्रीगण आते हैं वो अपने माता पिता परिवार की सुख शांति के नाम से इस जल की पूजा करते हैं। 20 रुपये का थाली आता है। दान पुण्य अपनी शक्ति है, श्रद्धा है, भाव है। वो सामने ट्रस्ट बना हुआ है। जैसा भगवान ने आपका घर बनाया वैसा दान दिया जाता है। नहीं दिया तो भगवान के द्वार पे हाथ जोड़ के भी जाता है। इसीलिए श्रावण मास से और कृष्ण पक्ष से आज भगवान के अष्टमी तिथि का बड़ा दिन है। 20 रुपये का पूजा का थाली आएगा। जिसको भी अपने नाम गोत्र से प्रसाद लेना है वो यहाँ से प्रसाद लीजिए। और जो भी दान पुण्य दक्षिणा देते हैं वो सामने ट्रस्ट संस्था बना हुआ है, वहाँ दिया जाता है। मंदिर मूर्ति में कहीं पूजा, प्रसाद, अगरबत्ती, दान, दक्षिणा, नारियल, वस्त्रदान, अन्नदान कुछ भी नहीं चढ़ाया जाता है। आप आए हो तो जिसको पैसा प्रसाद चाहिए तो वो 20 रुपये का ले सकते हैं और अपने हाथ से ही पेट के चढ़ाना पड़ेगा। आम्ही आमच्या पितरांच्या मोक्षासाठी येथे पूजा केली। सुरुवातीला हातपाय धुवून आलो आणि त्यानंतरच पूजेची थाळी घेतली। आता सर्वजण इथे हातपाय धुत आहेत। हे ब्रह्मसरोवर आहे। या सरोवरामध्ये स्नान केलं जातं किंवा हातपाय धुवून मग पूजा केली जाते। आता आमच्या ट्रिपमधल्या या 75 वर्षाच्या आजी आहेत आणि त्यांची मुलगी त्यांना देवदर्शनासाठी घेऊन आलेली आहे। सुरुवातीला आजींचे त्यांच्या मुलीने पाय धुतले। पवित्र ठिकाणी गेल्यानंतर एकमेकांना आंघोळ घालण्याची किंवा पाय धुण्याची प्रथा आहे। तर त्यांच्या मुलीने पहा या 75 वर्षाच्या आजीचे पाय धुतले। या आजी न थकता चालत होत्या, म्हणजे तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह होता। पुष्कर सरोवराजवळच आम्ही पूजा केली। गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोलिएगा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवते वासुदेवाय नमः। बोलो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। बोलेगा ओम ब्रह्मा सावित्री गायत्री। बोलो पुष्कर राज तीर्थराज हमारी पूजा स्वीकार करना। मस्तक पे लगाइएगा थाली को। ओम श्री ब्रह्माय नमः। पूजा झाल्यानंतर दक्षिणा देऊन ब्रह्मसरोवरामध्ये पितरांसाठी जी पूजा केली होती ते फूल आणि इतर वस्तू आम्ही सोडल्या आणि मनोभावे नमस्कार केला। पूजा झाल्यानंतर इकडे दान दिलं जातं। ब्रह्मा घाट आहे, हे कार्यालय आहे त्यांचं। हे घाट आहेत असे, हा परिसर आहे पूर्ण। मुख्य मंदिराकडे जाताना संकटमोचन हनुमान आहेत, त्यांचं मंदिर आहे आणि इथं पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे व्यवस्थित मांडलेल्या आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर दुकानं आहेत। साठी चांगला स्कोप आहे पहा। भैया 300 वो ब्लैक लगा है वो ये वाला दर्शन आते कम करोगे ना, बाद में आते। हे श्री जगतपिता ब्रह्मा मंदिर आहे। तिथून आम्ही एंट्री केली। सृष्टीकर्ते ब्रह्मदेवाचे जगातील एकमेव आणि महत्त्वाचे मंदिर मानले जाते। 14व्या शतकातील या मंदिराची बांधणी संगमरवरी दगड आणि लाल शिखराने केलेली आहे। वरती चढून गेल्यानंतर इथं दानपेटी आहे, म्हणजे तुम्हाला जे काय दान करायचं आहे ते तुम्ही या पेटीमध्ये टाकू शकता। त्यानंतर हे पहा मंदिर, सुंदर मंदिर आहे आणि इथून पुढे आतमध्ये फोटोग्राफी नाही। मंदिरात 4 मुख असलेल्या ब्रह्मदेवाची आणि गायत्री देवीची मूर्ती आहे। पौराणिक शापामुळे ब्रह्मदेवाच्या मोजक्याच ठिकाणी असलेल्या मंदिरातील हे एक महत्त्वाचे मंदिर आहे।
कार्तिक पौर्णिमेला इथे पुष्कर मेळा भरतो, जिथे हजारो भाविक स्नान करण्यासाठी येतात. ब्रह्मदेवाचे मंदिर बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या मंदिराच्या मागे टेकडीवरती सावित्री देवीचे मंदिर आहे. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि बाहेरील परिसर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. जागोजागी दानपात्र ठेवलेले आहेत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी इथे दान करावे. मी आतमध्ये गेलो कारण इकडे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आमचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. नाथाची मूर्ती आहे पहा. तिथे दर्शन घेऊन आम्ही ज्यांना दान टाकायचं आहे ते इथे दान टाकू शकतो. ते सुंदर सुंदर फक्त 100 रुपयाला चपला आहेत पहा. आम्ही पण आमच्या छोटीसाठी आणि बाबूसाठी घेतल्या. सगळ्यांनी खरेदी केले आपापल्या नातवंडांसाठी, मुलांसाठी. शॉपिंगला चांगला स्कोप आहे. पर्स पण पहा खूप छान छान आहे. फक्त 150 रुपयाला आहेत या. और ये कितने का है भैया? 100 रुपये. ये 100 रुपये का. 100 रुपये का आहे. ही खूप मोठी होईल ना. हा ती मोठी होईल. या भी आणि हाताची आहे ना ती. आपल्याला असं गरज छोटे. यहाँ पर्स भी अच्छे अच्छे है. हाँ ये पर्स भी यहाँ 100 रुपयाला या पर्स आहेत पहा. कलर चांगला आहे ना तो. हां छान छान आहे. आमच्या ताईने पर्स घेतली इथून आठवण म्हणून इकडच्या ठिकाणाची. ते लहान मुलांसाठी पण चांगले ऑप्शन आहे. शॉपिंग झाल्यानंतर पुन्हा त्याच रिक्षाने आम्ही सारासर बालाजीसाठी निघालो. रिक्षातून उतरून आम्ही गेट नंबर 3 हे प्रवेशद्वार आहे यातून दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी फार गर्दी नव्हती. मंदिरातील मूळ मूर्ती ही शाळीग्राम शिळेची आहे. ही मूळ पाषाण प्रतिमा अधिक दिव्य आणि आकर्षक करण्यासाठी सोन्याचे वर्क, सोन्याचे दागिने यांची सजावट केली जाते. अतिशय प्रसन्न वाटत होतं आणि या मंदिराच्या चारी भिंतीवरती सोन्याच्या पत्र्यामध्ये देवाच्या मूर्ती होत्या. म्हणजे प्रत्येक जी जागा रिकामी दिसते तिथे काही लोकांनी नवस केलेले आहेत आणि त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते फेडण्यासाठी पुन्हा इथे येऊन सोन्याच्या वर्क असलेली सालासर बालाजीची प्रतिमा लावली जाते. देवाप्रती असलेल्या प्रेमापोटी भक्तांनी आणि ट्रस्टने मूर्तीला आणि सिंहासनाला सोन्याने मढवलेले आहे. हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे दाढी मिशांच्या प्रौढ स्वरूपात हनुमानजी पाहायला मिळतात. सालासर बालाजीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. बालाजीच्या दर्शनाचं टायमिंग पहाटे 4 पासून ते रात्री 10 पर्यंत आहे. मंदिरात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा नवस बोलण्यासाठी लाल कपड्यात गुंडाळलेले नारळ बांधतात. आख्यायिकेनुसार राजा देवसिंग याला बरेच वर्षापर्यंत मूलबाळ होत नव्हते, म्हणून ते संत मोहनदास यांच्याकडे गेले. त्यांनी लाल कपड्यात बांधीव नारळ आणि अर्जी लावण्यास सांगितले. असे केल्यावर काही दिवसातच त्यांची इच्छा पूर्ण झाली. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. अर्जी म्हणजे विनंती, म्हणूनच सर्व भक्तगण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे नारळ बांधतात. आमचे दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही पुढील दर्शनासाठी म्हणजे खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी निघालो. इथे श्यामकुंड आहे आणि बरेच लोक यामध्ये उतरून हातपाय धुतात. त्याचप्रमाणे त्यांनी बाहेर पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. हे श्यामकुंड आहे पहा. सर्वत्र त्याचे घाट बांधलेला आहे आणि मध्ये कुंड आहे. तर या कुंडामध्ये उतरणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही बाहेरच असलेल्या पाण्यामध्ये हातपाय धुतले. आणि पहा इथेही एकावर एक दगड रचलेले दिसले. आता इथेही तुमची काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी दगड रचले जातात. आता इथे जे पाणी आहे या पाण्यामध्येच आम्ही हातपाय धुतले. म्हणजे श्यामकुंडातील पाणी वरतीसुद्धा आणलेलं आहे. ज्यांना कुंडामध्ये जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे. आणि इथे हातपाय धुवून मग दर्शनासाठी जायचं. आम्हीही त्याचप्रमाणे हातपाय धुवून दर्शनासाठी निघालो. आणि खाटू श्यामजीला मोराचं पंख म्हणजे मोराचे पीस आणि गुलाबाचं फूल वाहिलं जातं, म्हणून आम्ही सर्वजणी इथे खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. मीही गुलाबाचं फूल आणि मोरपीस घेतलं. ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत.
सर्वांनी खरेदी केल्यानंतर आम्ही पुढे खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभा आहोत. अगदी तासाभरातच आमचे दर्शन झाले. हे खाटू श्यामजीचं मंदिर आहे आणि इथे लाईन आहेत. लाईनमध्ये दर्शन घेतलं जातं. मंदिराच्या पुढे अशा आडव्या लाईन आहेत. तर आमचंही तिसऱ्या लाईनमध्ये आम्ही होतो, त्यामुळे दर्शन हे छानपैकी झालं. आणि ज्यांचा मोरपंखाने गुलाबाचं फूल खाटू श्यामजीपर्यंत पोचत नव्हतं त्यांच्यासाठी असे बॉक्सेस ठेवलेले आहेत. गुलाबाचं फूल आणि मोरपीस वाहू शकता. श्री खाटू श्यामजी मंदिर हे जगातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. बरेच लोक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मंदिराच्या आवारातच लाल कपड्यात गुंडाळून नारळ बांधतात. म्हणजे इथं मन्नत किंवा नवस केला जातो आणि तो नवस खाटू श्यामजी पूर्ण करतात अशी मान्यता आहे. महाभारतातील वीर बर्बरिक यांची भगवान श्रीकृष्णाचे रूप म्हणून खाटू श्याम या नावाने पूजा केली जाते. हारे का सहारा म्हणजे जे हरलेले आहे त्यांचा सहारा खाटू श्याम जे आहेत. महाभारत युद्धाच्या वेळी वीर बर्बरिक हे गुप्तपणे युद्ध पाहण्यासाठी आले आणि ते हरलेल्या लोकांच्या बाजूने लढणारे होते. अशा वेळी श्रीकृष्णाने त्यांचे शिर मागितले आणि हसतमुखाने बर्बरिक यांनी आपले शिर श्रीकृष्णाला दिले. या बलिदानावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात स्वतःच्या म्हणजे श्याम या नावाने पूजा केली जाईल असे वरदान दिले. बर्बरिकचे शिर हे राजस्थानमधील खाटू गावात पडले आणि तेथेच त्यांचे मंदिर झाले, म्हणून या तीर्थक्षेत्राला खाटू श्याम हे नाव पडले. आमचे अगदी जवळून दर्शन झाले आणि त्यानंतर प्रसन्न मनाने खाटू श्यामजी का प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. आवडली नाही ट्रॅव्हलची व्हिडिओ? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.